बघा आपण कोण झालो कंपनीचे डिस्ट्रीब्युटर, बरोबर आहे. आपण या ठिकाणी झालो कंपनीचे डिस्ट्रीब्युटर. आता आपण कुठलंही याच्यातलं एक पॅकेज खरेदी केलं समजा, मग ते 4,000चं असो की 4,500चं असो किंवा मग 9,000चं असो किंवा मग 15,000चं, कोणतेही पॅकेज आपण खरेदी केलं तर आपण कोण झालो कंपनीचे डिस्ट्रीब्युटर. डिस्ट्रीब्युटर म्हणजे एकूण 63 प्रॉडक्टचे आपल्याकडे आज कंपनीनं एजन्सी दिलेली आहे. आणि त्यामध्ये सर्वात महत्त्वाचं होते काय, आपण डिस्ट्रीब्युटर झालो, याला डायरेक्ट सेलर सुद्धा म्हणतात. डिस्ट्रीब्युटर झाल्यानंतर नेटसप कंपनी साधारणतः तुम्हाला 3 टाईपचं इन्कम देते. 3 टाईपचं. एक सगळ्यात पहिलं ज्याला म्हटलं जाते रिपर्चेस इन्कम, एक म्हटलं जाते रिपर्चेस इन्कम, दुसरं म्हटलं जाते रिटेलिंग इन्कम, आणि तिसरं याच्यामधलं जे इन्कम आहे त्याला म्हटलं जाते टर्नओव्हर इन्कम. अशा प्रकारचं 3 टाईपचं इन्कम कंपनी तुम्हाला या ठिकाणी देते, बरोबर आहे. आता रिपर्चेस इन्कम म्हणजे काय, सगळ्यात महत्वाचं आपल्याला हे रिपर्चेस इन्कम, रिटेलिंग, तिन्ही इन्कम महत्वाचे आहे. आता रिपर्चेस सगळ्यात महत्वाचं काय, तर आपल्याकडे नेटसप मध्ये जे लोक जॉईन होतात 3 टाईपचे लोक जॉईन होतात. 3 टाईपचे. आता 3 टाईपचे लोक कोणते, तर सगळ्यात पहिले यू म्हणजे युजर म्हणजे प्रॉडक्ट वापरणार, असे आपल्याकडे लोक जास्त आहेत. साधारणतः जो व्यक्ती जॉईन होतो ना तो फक्त प्रॉडक्ट खरेदी करण्यापुरता जॉईन होतो, म्हणजे त्याला प्रॉडक्टची गरज आहे. शेतकरी असेल तर तो प्रॉडक्ट खरेदी म्हणजे वापरासाठी येऊन राहिलेला आहे. काही लोक नॅचरल वापरासाठी येतात, अशी युजर ज्यांना आपण यू म्हणजे युजर. काही लोक या ठिकाणी येतात ते म्हणजे आर म्हणजे रिटेलर. रिटेलर म्हणजे काय, बरेचसे लोक असे लोक आहेत की जे लोक या ठिकाणी हे प्रॉडक्ट विकून, हे प्रॉडक्ट खरेदी करून आणि प्रॉडक्ट विकून पैसे कमवतात, त्यांना आपण रिटेलर म्हणतो. आणि तिसरे लोक आपल्याकडे येतात ते म्हणजे नेटवर्कर. नेटवर्कर म्हणजे काय, तर ज्यांना या ठिकाणी आपलं चांगलं करिअर घडवायचं आहे, ज्यांना जास्त पैसे कमवायचे आहेत, ज्यांना फ्युचर घडवायचं आहे, भविष्य घडवायचं आहे, तर अशी तिसरी कॅटेगरी आपल्याकडे येते, ते म्हणजे याला आपण म्हणतो URL, युजर, रिटेलर, नेटवर्क. आता तिन्ही व्यक्तींसाठी या ठिकाणी कंपनीनं इन्कम दिलेला आहे. आता पहिलं इन्कम कोणतं, रिपर्चेस इन्कम. आता रिपर्चेस इन्कमचं इन्कम म्हणजे काय, की जे या ठिकाणी आपण प्रोडक्ट खरेदी करा. आता प्रोडक्ट कोण खरेदी करणार, युजर. आपण या ठिकाणी प्रोडक्ट खरेदी केलं, इन द केस जर समजा तुम्ही 4,000चं प्रोडक्ट खरेदी केलं शेतीसाठी, कंपनीला दिले किती आपण या ठिकाणी, समजा या ठिकाणी आपण कंपनीला दिले फक्त 3600 रुपये, बरोबर आहे. आपला 3400 रुपये, आपला फायदा किती रुपये झाला या ठिकाणी, 600 है ना. आता हे जे 4,000चं प्रोडक्ट आपण खरेदी केलं, संपणार आहे कधी ना कधी. हे प्रोडक्ट संपल्यानंतर परत आपण हे प्रोडक्ट खरेदी करू शकतो. जेव्हा तुम्ही खरेदी करणार तर त्याच्यामध्ये तुम्हाला हे डिस्काउंट मिळतच राहणार आहे, बरोबर आहे. मग डिस्काउंट या ठिकाणी 15%, 20%, 25%, 30% हे तुम्हाला डिस्काउंट मिळतच राहणार आहे. हे जे डिस्काउंट तुम्हाला मिळते हे म्हणजे एक प्रकारचे इन्कमच आहे ना. आज समजा स्टीमरीची बॉटल आहे, आपली स्टीमरीची बॉटल समजा 1695 रुपयाची आहे, आणि हे जर आपण 30% जर खरेदी करतो म्हटलं तर 1695 मध्ये 30% कमी झाले, 540 रुपये आपले कमी झाले. आपल्याला कंपनीला फक्त 1260 रुपये द्यावे लागले, बरोबर आहे ना. हे आपल्याला रिपर्चेस जेव्हा आपण करतो तर हे प्रॉडक्टची रेट जे आहे हे आपल्याला कमी होते, हे एक प्रकारचे इन्कमच झालं ना. तर असं हे पहिलं इन्कम झालं रिपर्चेस इन्कम. आता दुसरं इन्कम जे याच्यामध्ये कंपनीनं दिलेलं आहे ते म्हणजे रिटेलिंग. आता रिटेलिंग म्हणजे काय, आपल्याकडे 2 प्रकारची रिटेलिंग होती. एक ई टेलिंग ज्याला आम्ही म्हणतो ई टेलर, आणि दुसरं आहे रिटेलर. असे 2 प्रकारचे च्या माध्यमातून आपण रिटेलिंग करू शकतो. आता ई टेलर म्हणजे काय, ई टेलर म्हणजे कंपनीने एक जबरदस्त असा प्लॅटफॉर्म तुम्हाला दिलेला आहे की तुम्ही घर बसल्या रोजचा रोज पैसे या ठिकाणी कमवू शकता, रोज पैसे कमवू शकता. म्हणजे कसं, आता समजा ई टेलर म्हणजे काय, अर्थ घ्या, तुमच्याकडे मोबाईल आहे, आपल्याकडे मोबाईल आहे, बरोबर आहे. ह्या रिटेलिंग म्हणजे ही याच्यातून इन्कम घेण्यासाठी फक्त 2 गोष्टीची गरज आहे. एक तर तुमच्याकडे मोबाईल असला पाहिजे, आणि त्या मोबाईलमध्ये असला पाहिजे डाटा, ज्याला आपण नेट म्हणतो, हे असलं पाहिजे. करायचं काय, तुमच्याकडे जो मोबाईल आहे त्या मोबाईलमधून फक्त आपल्याला लोकांना मेसेज पाठवायचे, मेसेज ज्याला आपण लिंक म्हणतो. म्हणजे आपले 63 प्रॉडक्ट आहेत ना, याची फक्त आपल्याला लोकांना मेसेज पाठवायचे. ज्यांना मेसेज आपण पाठवू, आता मेसेज कोणाला पाठवू, याच्यासाठी आपल्याला सगळ्यात पहिले करावं लागेल लिस्ट. लिस्ट सगळ्यात महत्वाची या बिझनेसमध्ये. लिस्ट कोणाची करायची, तर आपले मित्र आहेत, आपले नातेवाईक आहेत, आपले ओळखीचे लोक आहेत, शेजारी आहेत,
जे जे आपल्या संपर्कात येतात त्याची आपल्याला काय करावं लागते, लिस्ट. आणि हे लिस्ट करून काय करायचं आहे आपल्याला, ई-टेलर झाल्यानंतर आपल्याला याच्यातून काय करायचं, फक्त लोकांना मेसेज पाठवायचे, बरोबर आहे, लिंक पाठवायची आहे. आता तुम्ही समजा ह्या लोकांना जर लिंक पाठवली, हे लोक काय करतील, मेसेज तुम्ही पाठवल्यानंतर लोक काय करतील, त्या लिंक ओपन करतील. आता त्या लिंक मध्ये प्रॉडक्टचं पूर्ण डिस्क्रिप्शन दिलेलं आहे. आता ज्या व्यक्तीला तुम्ही लिंक पाठवली त्याला जर ते प्रॉडक्ट आवडलं तो काय करेल, बरोबर आहे, तो तिथून ऑनलाईन खरेदी करू शकतो. डायरेक्ट कंपनीतून, नेटसप कंपनीतून तो ऑनलाईन खरेदी करू शकतो. त्यानं तिकडे ऑनलाईन खरेदी केली की या ठिकाणी तुमची विक्री पद्धत पूर्ण होते, म्हणजे परचेसिंग, त्याची परचेसिंग होते, तुमची विक्री होते. आता समजा या ठिकाणी तुम्ही लिंक पाठवली, समोरच्या व्यक्तीने एक 1200 रुपयाचा नॅचरमोडचा डब्बा खरेदी केला, एक नॅचरमोडचा डब्बा खरेदी केला. आता ह्या 1200च्या खरेदीवर त्या ग्राहकाला बेनिफिट काय आहे, त्या ग्राहकाला या ठिकाणी 10% कंपनी देते डिस्काउंट. ग्राहकाचा फायदा काय, त्याला 10% इथं कमी करून द्यावं लागेल, म्हणजे त्याला या ठिकाणी 1200चे किती द्यावं लागेल, फक्त 1080, म्हणजे ग्राहकाला परवडलं. आता हे या ठिकाणी विक्री किती रुपयाची झालेली आहे, बरोबर आहे ना, 1200 रुपयाचा डब्बा विकला गेला, पण खरा सेल किती रुपयाचा झाला, 1080चा, बरोबर. तुम्ही एक लिंक लोकांना पाठवल्यामुळं 1080 रुपयाची या ठिकाणी विक्री कंपनीची झालेली आहे. ह्या 1080च्या विक्रीवर कंपनी या ठिकाणी तुम्हाला देते 20% कमिशन, 20% कमिशन ऑन द स्पॉट. आणि हे 20% कमिशन डायरेक्टली तुमच्या बँकेच्या खात्यामध्ये दुसऱ्या दिवशी पाठवलं. किती झालं आता 20% म्हणजे 1080 चे 20% किती झाले, 216 रुपये, बरोबर आहे. हे 216 रुपयाचं जे कमिशन आहे, हे 216 रुपयाचं कमिशन दुसऱ्या दिवशी तुमच्या बँकेच्या खात्यामध्ये कंपनी ट्रान्सफर करते. आज जर विक्री झाली असेल ना, तर दुसऱ्या दिवशी हे 216 रुपये तुमच्या बँकेच्या खात्यात जमा होतात. काय केलं याच्यासाठी तुम्ही, लिंक पाठवली, फक्त लिंक पाठवली, बरोबर आहे. आता लिंक पाठवल्यामुळं 216 रुपयाचं इन्कम झालं. तुम्ही एक लिंक पाठवली तर 216 रुपयाचं इन्कम झालं. अशा जर समजा तुम्ही या ठिकाणी जर 10 लिंक जर पाठवतो म्हटलं दिवसाला है ना, आता 10च्या 10 लोक ते खरेदी करणार नाहीये, 5 लोक तर खरेदी करतील, 3 लोक तर खरेदी करतील. आपल्या भारतातला रेट आहे, तुम्ही 10 लोकांना सांगा, 3 लोक तुमचं ऐकतात, 60 लोक ऐकत नाही. आपल्याकडे नाही ऐकणाऱ्यांची संख्या जास्त आहे. पण 3 लोकांनी, 10 लोकांना लिंक पाठवली, 3 लोकांनी ऐकलं आणि 3 लोकांनी अशा प्रकारे जर खरेदी केली, 200 200 200 असे 600 रुपये तुमच्या बँकेच्या खात्यामध्ये दुसऱ्या दिवशी जमा होईल. मग किती लोकांना तुम्ही लिंक पाठवते याच्यावरती डिपेंड आहे, बरोबर आहे. हे एक पद्धत आहे आपल्याकडे रिटेलिंगची. या अशा पद्धतीनं बरेच लोक रिटेलिंग करतात. इथं कुठं कोणाच्या घरी जायची गरज नाहीये. समजा आता आपण समजा यांना लिंक पाठवली, हा नवीन असतं, हा, मग यांना जर समजा दुसऱ्याला लिंक पाठवली ते, त्याचं बेनिफिट आपल्याला मिळत असतं. हो, तुमच्या नावानं ते लिंक गेलेली आहे ना, तुमची लिंक कुठेही ओपन होते. तुमचा जो नंबर आहे ना, रेफरन्स नंबर, तो कोणाच्याही मोबाईलवर ओपन होते. कोणीही खरेदी केली त्या लिंक वरून तरी त्याचं कमिशन तुम्हाला. ते लिंक कशी पाठवायची ते सांगतो ना मग नंतर, पूर्ण प्रोसिजर असते. याच्यात काही नाही, फक्त ई-टेलर तर तुमचं रजिस्ट्रेशन करावं लागते. तुमचं ऑलरेडी रजिस्ट्रेशन झालं वाटते, रजिस्ट्रेशन मी करून ठेवलेलं आहे. याच्यासाठी काही रुपये खर्च, बघा नेटसप मध्ये आल्यानंतर रजिस्ट्रेशन साठी 1 रुपया खर्च करायची गरज, ई-टेलर होण्यासाठी तुम्हाला 1 रुपया खर्च करायची गरज नाही, बरोबर आहे. पण या ठिकाणी हे जे इन्कम आहे समोरचं, हे घेण्यासाठी मात्र तुम्हाला या ठिकाणी कंपनीचा मास्टर डिस्ट्रीब्युटर होणं गरजेचं असते. त्याच्यासाठी मात्र आपल्याला एक पॅकेज खरेदी करावं, ते मग 4000चं खरेदी करा की 15000चं. पण ह्या बिझनेस साठी तुम्हाला 1 रुपया खर्च करायची गरज नाही. हे झालं ई-टेलर. हे ई-टेलर म्हणजे एक प्रकारचं घरून आपण घर बसल्या एक इन्कम घेऊ शकतो, बरोबर आहे. दुसरं याच्यामध्ये आहे रिटेलिंग. दुसरी रिटेलिंग आहे. आता हे रिटेलिंग म्हणजे स्वतः फिजिकली लोकांच्या घरी जाऊन, लोकांच्या शेतात जाऊन आपण लोकांना हे प्रॉडक्ट विकू शकतो. कसं करायचं, समजा आता हे तुमचं शेत आहे, हे शेत आहे तुमचं, बरोबर आहे. आता ह्या शेतामध्ये समजा सुरुवातीला काही लोकांना विश्वास नसतो, म्हणून आम्ही सांगत असतो, समजा ह्या शेतामध्ये तुम्ही अर्ध्या शेतामध्ये आपलं औषध वापरलं, स्टीमरीज बायोनायझर शेत रॅपो वापरलं, अर्ध्या याच्यामध्ये नाही वापरलं, बरोबर आहे. पहिली फवारणी केली, उत्तम रिझल्ट मिळत,
दुसरी फवारणी केली, चांगला रिझल्ट मिळेल. तिसरी फवारणी केली, अप्रतिम रिझल्ट भेटेल. म्हणजे तुमच्या गावामध्ये सुद्धा तसा रिझल्ट पाहायला भेटणार. आता असा रिझल्ट आल्यानंतर हा रिझल्ट सगळ्यात पहिले कोण पाहणार? आजूबाजूवाले, बरोबर आहे ना. कारण की तुमच्या शेताला आहे 3 धुरे, म्हणजे 4 धुरकरी तुमच्या शेतामध्ये 100% हे तुमच्या शेतातला रिझल्ट पाहणार. आता समजा या शेतकऱ्यानं तुमचा रिझल्ट पाहिला, त्यानं जर समजा तुम्हाला विचारलं की काय वापरलं गड्या, तर आपण काय सांगतो? सांगतो की नाही. म्हणजे आता कसं आहे, आपण सल्ला देण्याचा कार्यक्रम लोकांना करतो, आतापर्यंत करत आलेलो आहे आपण, है ना. ह्या सल्ल्याची कंपनी तुम्हाला या ठिकाणी पैसे देते. जर समजा तुम्ही या ठिकाणी ह्या व्यक्तीला सल्ला दिला आणि त्याला जर सांगितलं गड्या मी स्टीम रिच वापरलं, मी हे स्टीम रिच वापरलं आणि म्हणून असा रिझल्ट आहे, मग त्यानं जर विचारलं हे स्टीम रिच कुठे भेटते गड्या, तर आपलं औषध मार्केटमध्ये कुठे भेटते? नाही, मार्केटमध्ये कुठे भेटत नाही, दुकानात भेटत नाही, कृषी केंद्रात भेटत नाही, आजही भेटत नाही, भेटणार नाही. मग कुठे भेटते? माझ्याकडे भेटते गड्या, मी तुला आणून देतो, मी कंपनीचा डिस्ट्रीब्युटर आहे. आता काय करायचं, ह्या एका व्यक्तीला तुम्ही हे एक स्टीम रिचची बॉटल विकली, एक बॉटल विकली, एका बॉटलची एमआरपी किती आहे? 1695 रुपये. आता तुम्हाला ही घरामध्ये किती आहे, मग किती मध्ये आलेली आहे? 30% डिस्काउंट आलेली आहे. समजा ही तुम्हाला आलेली आहे 1240 रुपये, असं आपण गृहीत धरू सरळ, बरोबर आहे. तू विकायची किती मध्ये आपण? 1695 मध्ये. म्हणजे एक बॉटल जर समजा साधारणतः तुम्ही विकली तर किती रुपये प्रॉफिट होतो? कमीत कमी 500 रुपये तुमच्या खिशात आले. 1200 ला आणायची, 1700 ला विकायची, बरोबर आहे ना. 1200 ला खरेदी करायची, विकायची किती? 1700. आता एका कास्तकाराला विकले तर तुमच्या खिशामध्ये किती आले? 500 रुपये. मग धंदा चांगला आहे ना, बरोबर आहे ना. मग एका कास्तकाराला 500 रुपये आले. अशा जर समजा तुम्ही 2 बॉटल विकल्या, 2 बॉटल, तर तुम्ही किती रुपये इन्कम घेतलं? 1000 रुपये, है ना. अशा जर समजा तुम्ही असं लोकांना सांगू सल्ला देत अशा जर समजा 10 लोकांना 10 बॉटल विकल्या, तर तुम्ही या ठिकाणी किती रुपये कमवले? बरोबर आहे ना. सल्ला देणं वाईट आहे काय? रोजचे पैसे आपल्या खिशामध्ये येणार आहे. हे तुम्हाला प्रॅक्टिकल लोकांच्या शेतामध्ये जाऊन सांगावं लागेल, तुमच्या गावात आजूबाजूच्या लोकांना. त्यासाठी सुद्धा लिस्ट असणं गरजेची आहे. मग अशा किती लोकांना तुम्ही सांगू शकता, हे तुमच्यावरती डिपेंड आहे. तुम्ही जर 100 लोकांना हे समजून सांगितलं तर 100 लोक हे प्रोडक्ट खरेदी करतील. तुमचं इन्कम किती होणार आहे? 50. तुम्हाला कमवायची किती हे तुमच्यावरती डिपेंड आहे. तुम्ही जर 1000 लोकांना या ठिकाणी सल्ला दिला, हे प्रोडक्ट समजून सांगितलं, तुम्ही या ठिकाणी इतकं इन्कम घेऊ शकता. जितके बॉटल विकणार तितकं तुम्ही. हे एकाच प्रॉडक्ट सांगितलं मी, तुमच्याकडे 63 प्रॉडक्टची कंपनीने एजन्सी दिलेली आहे. किती? 63 प्रॉडक्टची तुमच्याकडे कंपनीने एजन्सी दिलेली आहे, बरोबर आहे. मग हे रिटेलिंग म्हणून एक माध्यम आहे आपल्याकडे. एक तर आपण मोबाईलच्या माध्यमातून ही रिटेलिंग करू शकतो, हा एक प्रकार आहे आपल्याकडे, ज्याला रिटेलर म्हणतात. आणि दुसरं माध्यम आहे रिटेलिंग करण्याचं, ते म्हणजे स्वतः जाऊन लोकांना प्रॉडक्ट, बरोबर आहे. हे झालं रिटेलिंग. आता याच्यामधलं सर्वात महत्वाचं जे इन्कम आहे त्याला आपण म्हणतो टर्नओव्हर कमिशन. आता हे टर्नओव्हर कमिशन जे आहे हे कंपनी तुम्हाला देते. टर्नओव्हर इन्कम जे आहे हे कंपनी तुम्हाला देते 3% पासून तर 6% पर्यंत कंपनी तुम्हाला इन्कम देते. 3% पासून 6%. आता हे मिळते कसं? हे मिळते कसं? याच्यासाठी सर्वात महत्वाचा घटक म्हणजे तुम्हाला या ठिकाणी लोकांना द्यायचा आहे सल्ला. काय द्यायचा आहे? सल्ला. आता मला सांगावं, हा जो सल्ला आपण लोकांना देतो, कोणाला देणार आपण? आपले नातेवाईक, आपले मित्र, आपले ओळखीचे लोक, आपले शेजारी पाजारी, ह्याच लोकांना आपण सल्ला देणार की नाही? सल्ला देण्यासाठी कोणत्या प्रकारचे इलेक्ट्रिक बिल येते? पैसे लागतात काय? फ्री मध्ये आपण लोकांना सल्ला आजपर्यंत देत आलेला आहे, बरोबर आहे. पण हा सल्ला जर आपण फ्री मध्ये द्यायचा नाही. आता जर आपण नेटसप्ता जर सल्ला लोकांना जर दिला तर त्याचे सुद्धा कंपनी तुम्हाला इन्कम देणार, बरोबर आहे. मग काय करायचं? किती लोकांना सल्ला द्यायचा? तर आपण कितीही लोकांना सल्ला देऊ शकतो, भरपूर लोकांना. जितक्या जास्त लोकांना आपण सल्ला देणार तेवढं आपल्याला इन्कम या ठिकाणी भेटणार, बरोबर आहे. आता हे सल्ला देताना इन्कम कसं भेटते? तुम्ही या ठिकाणी तुमचं नावच घेतोय, समजा गायकवाड साहेब, बरोबर आहे ना. आता तुम्ही जॉईन झाले, आता याच्यातून इन्कम घेण्यासाठी तुम्हाला लोकांना सल्ले द्यायचे. समजा तुम्ही लोकांना सल्ले जर देत गेले, बरोबर आहे ना,
तर या ठिकाणी कोणी 1000 रुपयाची खरेदी करण, कोणाला प्रॉडक्ट आवडले तर कोणी 1000 रुपयाची खरेदी करण, कोणाला आवडले तर कोणी 2000ची खरेदी करण, कोणाला आवडले तर कोणी 5000ची खरेदी करण, है ना, आणि कोणाला आवडले तर 10000ची खरेदी करू शकतो. बरोबर आहे. आता या ठिकाणी समजा तुम्ही इकडे 20 लोकांना सल्ले दिले, इकडे 10 लोकांना दिले, इकडे 10 लोकांना दिले. हे काय म्हटलंय मी असं, तर जसं या ठिकाणी हे जे इन्कम आहे, हे आपलं इन्कम आपल्याला जे मिळते ते 2 टीमवर मिळते. अशा 2 टीम आपल्याला या ठिकाणी तयार करायला लागते. ही टीम 1 आणि ही टीम 2. जसे आपले 2 हात आहेत अशा प्रकारचे आपल्याला 2 टीम तयार करायला लागते आणि त्या 2 टीमच्या माध्यमातून कंपनी इन्कम देते. समजा या ठिकाणी तुम्ही लोकांना सल्ले दिले, कोणी 1000 रुपयाची खरेदी केली है ना, कोणी 2, अशा प्रकारे खरेदी झाली. आता टोटल खरेदी किती झाली आहे, 10 5 15 2 17 18,000 रुपयाची खरेदी इकडे झाली. असेच तुम्ही आणखी काही लोकांना इकडे 10 लोकांना सल्ले दिले, इकडे कोणी 5000ची खरेदी केली, आणखी कोणी 3000ची खरेदी केली, कोणी या ठिकाणी 500ची खरेदी केली, कोणी 100ची खरेदी केली, कोणी या ठिकाणी 10,000ची खरेदी केली. असे लोक भेटतील ना आपल्याला मार्केटमधून. आता इकडे समजा 10 5 15 3 18 1 19, समजा या ठिकाणी 19,600 रुपयाची खरेदी इकडे झाली. बरोबर. आता याच्यावर तुम्हाला इन्कम कसं भेटते, तर हे इन्कम कंपनी तुम्हाला या ठिकाणी देते 3 ते 6%. जेवढे लोक तुमच्या अंतर्गत प्रॉडक्ट खरेदी करतील, मग आता तुम्ही या ठिकाणी हे प्रॉडक्ट विकले, तुम्ही विकणार ना, जसं तुम्ही रिटेलिंग करणार तर ते लोकांची काय राहील, खरेदी राहील ना, त्याच्यावर तुम्हाला इन्कम देते, त्याच्यावर तुम्हाला इन्कम भेटते. म्हणजे रिटेलिंग इन्कम पण भेटते आणि हे इन्कम पण भेटते. आता जेवढी विक्री झाली त्याच्या माध्यमातून तुम्हाला हे इन्कम कसं भेटते, 3 ते 6%. इकडे 18,000 रुपयाची विक्री झाली, इकडे कितीची झाली, मग 18, इकडे ही छोटी रक्कम आहे ना, कंपनी काय करते याच्यातून ही छोटी रक्कम घेते, 18 आणि 18 36. या 36,000वर तुम्हाला या ठिकाणी कंपनी देणार 3%. 36,000वर 3% किती झाले, 3 त्रिक 9 6 त्रिक 18, म्हणजे 1080 रुपयाचा तुमचा चेक या ठिकाणी निघतो. किती रुपयाचा, 1080. म्हणजे बघा तुमच्या अंतर्गत 100 रुपयाची जरी विक्री झाली तर त्याचेही तुम्हाला हे 3% इन्कम भेटते. बरोबर आहे. म्हणजे अशी विक्री फक्त झाली तरी तुम्हाला इन्कम भेटते. आता याच्यातला दुसरा मार्ग कसा, आता लोक फक्त या ठिकाणी प्रॉडक्टच खरेदी करायसाठी लोक जॉईन होत नाहीये, काही लोक बिझनेस करायसाठी सुद्धा जॉईन होतात. मी पहिले सांगितलं 3 प्रकारचे लोक आहेत, युजर, रिटेलर आणि नेटवर्कर. आपण या ठिकाणी आता पहिले युजर पाहिले, जे लोक तो फक्त प्रॉडक्ट खरेदी, आता रिटेलर आणि नेटवर्कर. बरोबर आहे. आता असे समजा ही जी तुमची पहिली टीम आहे, या पहिल्या टीम मध्ये काही लोक जॉईन झाले, ज्यांनी प्रत्येकाने समजा या ठिकाणी कोण 4000ची खरेदी केली, एक व्यक्ती झाला 4000ची खरेदी केली, दुसरा व्यक्ती झाला त्यानं 10,000ची खरेदी केली, तिसरा व्यक्ती झाला या ठिकाणी त्यानं 20,000ची खरेदी केली. असे लोक जॉईन होतील ना. मग अशा 2 साईडनं तुमच्या अंतर्गत जेवढे लोक जॉईन होतात त्याच्यावरती सुद्धा तुम्हाला 3 ते 6% इन्कम भेटते. एक छोटं उदाहरण याच्यामध्ये घेऊ की फक्त 2च लोक जॉईन झाले समजा, किती 2. मग आता मला एक सांगा, जास्त लोकांची जर समजा आपण हे न करता फक्त 2 लोकांना सल्ले देऊ शकतो की नाही, बरोबर आहे. आता अशा प्रकारे जर समजा आपण 2 लोकांना सल्ला दिला, पहिला व्यक्ती आणि दुसरा व्यक्ती, 2 लोकांना आपण सल्ला दिला आणि 2 लोकांना आपण या ठिकाणी काय केलं, मास्टर डिस्ट्रीब्युटर एमडीएस केव्हा होईल, जेव्हा तो एखादं पॅकेज खरेदी करल तेव्हा. तो एमडीएस झाला तर त्याने किती रुपयाची खरेदी केली, कमीत कमी 4000ची, जास्तीत जास्त 15,000ची. बरोबर. आपण या ठिकाणी हिशोबासाठी 10,000चा आकडा घेतो. समजा या ठिकाणी ह्या व्यक्तीनं 10,000ची खरेदी केली आणि यानं 10,000ची खरेदी केली. बरोबर. याच्यावरती तुम्हाला इन्कम कसं भेटते, तुम्हाला 3% भेटणार आहे. 10 किती झाले, 20. बरोबर आहे. या 20,000वरती तुम्हाला कंपनी 3% किती रुपये देते, 600. बरोबर आहे. 600 रुपयाचा तुम्हाला चेक घेणार. आता समोर काय करायचं, याच्यामध्ये कंपनीनं तुम्हाला मोठा चेक घेणार, मोठा इन्कम घेण्यासाठी एक जबरदस्त टूल दिलेला आहे, एक जबरदस्त माध्यम दिलेलं आहे. त्याला म्हटलं जाते सक्षम आणि अस्मिता. महिलांना अस्मिता म्हटलं जाते, पुरुषांना सक्षम म्हटलं जाते. आता याच्यामध्ये जर समजा हा तुमचा चेक 600 रुपयाचा न घेता एकदम मोठा जर चेक काढायचा असेल तर तुम्हाला काय करायचं आहे, तुमचे या ठिकाणी टीम किती तयार झाले, 2 टीम तयार झालेले आहे ना. या 2 टीमच्या अंतर्गत कुठल्याही एका महिन्यामध्ये, जसं आता हा जून महिना चालू आहे,
पुढचा येणारा कोणता आहे जुलै महिना आहे. कुठल्याही एका महिन्याअंतर्गत तुम्हाला या दोन टीमच्या माध्यमातून 50,000 रुपयाचा टर्नओव्हर करावा लागतो. 50,000. आता हा 50,000चा टर्नओव्हर कसा आला पाहिजे? इकडनं 25,000 रुपये आणि इकडनं 25,000 रुपये, बरोबर आहे ना? असा जर 50,000चा टर्नओव्हर आला तर तुम्ही कोण होता कंपनीचे सक्षम. तर तुमचा एकदम चेक कसा वाटतो बघा. आता याच्यासाठी काय करावं लागेल? हा जो पहिला व्यक्ती आहे हा जो दुसरा व्यक्ती आहे यांच्या अंतर्गत आपल्याला इकडे असे खाली लोक जॉईन करावे लागतील, बरोबर? किती लोक जॉईन करावे लागतील? तर साधारणतः कोणी 4,000चा घेणार, कोणी 5,000चा घेणार, कोणी 6,000चा घेणार, कोणी 10,000चा घेणार, है ना? आता इकडे याचे अंतर्गत अशा प्रकारे लोक आपल्याला जॉईन करावे लागतील, बरोबर आहे? आता अशा प्रकारे दोन टीम झाल्या, दोन टीम मिळून दोघांचा टर्नओव्हर किती झाला? 25,000. इकडचा 25 आणि इकडचं 25 म्हणजे टोटल 50,000 रुपये तुमचं टर्नओव्हर झालं. तुमचं या ठिकाणी सक्षम अचीव झालं. आता सक्षम अचीव झाल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला इन्कम बघा कसं मिळते. टोटल टर्नओव्हर किती झाला? 50,000. आता या 50,000वर किती टक्के भेटणार होते? 3%. 3%. 50,000चे 3% किती झाले? 1,500. म्हणजे तुम्हाला चेक किती रुपये येईल? 1500. पण हा चेक तुमचा 1,500 रुपये नाही येत. आता हा चेक बघा कसा एकदम जम्प करतो. आता इथं तुम्हाला हे 3% तर भेटलेच आहे. कंपनी तुम्हाला या ठिकाणी तुम्ही 50,000चा टर्नओव्हर केल्यामुळं कंपनी तुम्हाला या ठिकाणी 5% बोनस एक्स्ट्रा देते. 5% बोनस एक्स्ट्रा कंपनी तुम्हाला देते, बरोबर आहे? आता 50,000वरती 5% एक्स्ट्रा बोनस म्हणजे किती झालं? 2500, बरोबर आहे? म्हणजे 1,500 आणि 2500 तुमचा टोटल चेक किती रुपये जातो? 4,000. जो चेक तुमचा या ठिकाणी फक्त 1,500 रुपये निघणार होता तो चेक तुमचा किती रुपये जातो? एकदम 4,000, बरोबर आहे? आणि याच्यावर आपल्या टीम तर्फे गिफ्ट पण आहे. जर समजा तुम्ही 50,000 रुपयाचा बिझनेस एका महिन्यात जर केला तर त्याच्यावरती 1,100 रुपयाचं गिफ्ट आहे ह्या महिन्यात, जून महिन्यात. तर या ठिकाणी तुमचं टोटल इन्कम किती झालं? 4,000 रुपये, बरोबर आहे? पण जे इन्कम तुमचं फक्त 1,500 रुपये होणार होतं तेच तुमच्या या ठिकाणी तुम्ही सक्षम केल्यामुळे तुमचा चेक किती गेला? 4,000. आता याच्यावरती या महिन्यामध्ये जी ऑफर आहे गिफ्ट आहे ते आहे 1,100 रुपये. म्हणजे आता टोटल तुमचं इन्कम किती झालं? 5,000, बरोबर आहे? आता एवढा मोठा चेक काढायसाठी आपल्याला किती लोकांना सल्ले द्यायचे? इकडे किती लोक जॉईन केले आपण? 1 2 3 4 5 6 कदाचित. इकडे किती लोक जॉईन केले? 1 2 3 4 5 6 6 12 लोकांना आपण या ठिकाणी जॉईन केलेलं आहे, बरोबर आहे? आता 12 लोकांना जर जॉईन करायचं असेल तर आपली लिस्ट किती मोठी पाहिजे? कमीत कमी आपली लिस्ट नाही निदान तरी 5-50 लोकांची असली. जर 50 लोकांची आपली यादी असली तर आपण त्याच्यातून निवडून 10-12 लोक जॉईन करू शकतो. आता तुमचा चेक गेला एकदम 5,100 वर. हा चेक पुढं कसा डेव्हलप होतो? आता तुमच्याकडे टीम किती लोकांची झाली? इकडे 6 आणि इकडे 6, 12. टोटल 12 लोकांची टीम झाली. आता आपल्याला काय करायचंय? या 12 लोकांमधून हे जे 12 लोकांची जी तुमची टीम झालेली आहे या 12 लोकांमधून फक्त 2 लोक आपल्याला असे निवडायचे आहेत की ज्यांचं आपण सक्षम करू शकणार, बरोबर आहे? आता या ठिकाणी टीमवर आपल्याला काम करायचं. जे टीम तुमची तयार झालेली आहे या टीम मधूनच तुम्ही असा एक व्यक्ती निवडा ज्याचं तुम्हाला सक्षम करायचं आहे. याचं जर सक्षम तुम्ही केलं तर इकडे टर्नओव्हर किती आलं? 50,000. इकडच्या टीमच्या टीम मधून तुम्हाला असा एक व्यक्ती निवडायचा आहे ज्याच्यावर तुम्हाला फोकस करायचा आहे. त्याची लिस्ट काढायची आहे, त्याच्या मागे लागायचं आहे, त्याची लोकांना हँडल करायचं, मीटिंग मध्ये घ्यायची आहे. अशा सगळ्या लोकांना आपण माहिती दिल्यानंतर याचा टर्नओव्हर किती रुपये येईल? 50,000. बरोबर आहे? म्हणजे आता तुमच्या खाली 2 लोकांचं सक्षम झालेलं आहे. तुमचं आधी झालं होतं, बरोबर आहे? आता कोणाचं झालं? 2 लोकांचं. टर्नओव्हर किती आला? 50. तुम्ही केला का? टीम मधून आलेला आहे, बरोबर आहे? हे जे इन्कम आहे ना हे टीम वर्कचे इन्कम आहे. हा माणूस 2 हातानं काम किती करू शकतो? माणसाला वेळ किती आहे? 24 तासाचा वेळ आहे. त्याच्यात 6-8 तास तर झोपण्यात जातात, बरोबर आहे? उरले जे वेळ आहे त्याच्यामधून 2 हाताने किती काम करणार आहे? पण या ठिकाणी हे टीम वर्क होते. टीम वर्क झाल्यामुळे टर्नओव्हर जो येतो त्याच्यावरती इन्कम बघा कसं भेटते. टर्नओव्हर किती झालं? 50,000 1 लाख, बरोबर आहे? आता हे तर तुम्हाला पहिल्या महिन्यात मिळालेलं आहे. आता इथे किती मिळणार? पहिल्या महिन्यात तुम्हाला 5,100 रुपयाचा इन्कम मिळालेला आहे.
दुसऱ्या महिन्यात किती मिळेल? तर टर्नओव्हर किती झालं? 1 लाख. 1 लाख वरती 3% कंपनीनं तुम्हाला दिलेला आहे, बरोबर आहे. पण आता तुम्ही पहिल्या वेळेस सक्षम केल्यामुळं तुम्हाला या ठिकाणी 3% नाही देत कंपनी, तुम्हाला 1% एक्स्ट्रा देते. म्हणजे आता किती झाले हे? 4%. आता 1 लाखावरती 4% म्हणजे किती झाले? सरळ सरळ 4,000 रुपयाचा चेक झाला, बरोबर आहे. इथेच थांबत नाही काम, इथेच काम नाही थांबत. इथे या ठिकाणी परत तुम्हाला या ठिकाणी 5% कंपनी देणार आहे बोनस. 5% एक्स्ट्रा बोनस तुम्हाला भेटणार आहे. 5% बोनस 1 लाखावरती किती झालं? 5,000, बरोबर आहे. म्हणजे तुमचा चेक किती रुपये गेला? 9,000, बरोबर आहे. इथं हे काम थांबत नाहीये. या ठिकाणी तुम्हाला कंपनी देते जनरेशन इन्कम. जनरेशन इन्कम म्हणजे काय? जनरेशन इन्कम म्हणजे ज्याला GI म्हटलं जातं. जनरेशन इन्कम म्हणजे काय? बघा, याच्या खाली हा व्यक्ती सक्षम झाला, याच्या खाली हा सक्षम झाला, तर याचा काही ना काही चेक निघाला असेल ना, किंवा याचा काही ना काही चेक निघाला असेल ना. ही जी तुमची पहिली जनरेशन आहे, म्हणजे पहिल्या पडीमध्ये येणारे जे लोक तुम्ही जॉईन केलेले आहे, यानं सक्षम केल्यामुळे याचा चेक किती रुपये निघाला, आणि यानं सक्षम केल्यामुळे याचा चेक किती रुपये निघाला, बरोबर आहे. तर ह्यांना दोघांना जे इन्कम गेलाय ना, ह्याच्या 15% कंपनी तुम्हाला कमिशन देते. त्यासाठी तुम्ही काहीच नाही केलंय, तुमचे जनरेशन आहे. हा व्यक्ती यांना सक्षम अचीव केल्यामुळं याला जे 4,000चा चेक आला त्याच्या 15% तुम्हाला मिळेल. आता याचे 4,000चे 15% म्हणजे किती झालं? 600 रुपये. याचे 600, याचे 600, 1200 रुपये हे तुम्हाला भेटणार. म्हणजे तुमचा चेक किती रुपये झाला? 10,200, बरोबर. हे महत्वाचं या ठिकाणी बिझनेस आहे, बरोबर आहे ना. सुरुवात आपली छोटीशी असते आपली, पण ती जर वाढवली ना, 2 लोकांपासून 4 लोकांपर्यंत गेलो, 4 लोकांपासून सक्षम जर केलो आपण, मग नंतर 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 याच्यात इन्कमच इन्कम. हा महत्वाचा पाया लक्षात आला का? नाही आला असेल तुम्ही परत सांगा, बरोबर आहे ना. सध्या सगळ्यात महत्वाची गरज काय आपली? एक तर बघा, तुम्ही रिटेलिंगच्या माध्यमातून घेऊ शकता इन्कम, आणि दुसरं इन्कम तुम्ही हे पण घेऊ शकता. याच्यातून जर समजा आपल्याला इन्कम घ्यायचं असेल तर सगळ्यात महत्वाचा फंडा काय? सक्षम करणे. आणि सक्षम करासाठी कमीत कमी सांगतो तुम्हाला की तुमच्याकडे 30 लोकांची तरी यादी असणं गरजेचं आहे. यादी मित्रांची, ओळखीच्या लोकांची, गावातल्या लोकांची, अशी कमीत कमी किती लोकांची यादी पाहिजे? 30. त्या 30 लोकांची यादी तुम्ही काढा. त्या 30 लोकांना मला भेटून द्या, साहेबांना भेटून द्या. त्या 30 लोकांना आपल्या इथं बोलवू शकता मीटिंग मध्ये, किंवा त्या 30 लोकांच्या घरी आपण जाऊ शकतो. त्या 30 लोकांची गावातली होम मीटिंग आपण घेऊ शकतो, कशाही पद्धतीने. पण त्या 30 लोकांना आपल्याला जाऊन समजून सांगणं, या 30 लोकांना जर आपण समजून सांगितले तर आपले रेट मी तुम्हाला सांगितलेला आहे. रेट कसं सांगितलं तुम्हाला? 10 लोकांना सांगितलं तर किती लोक तयार होतात? 10 लोकांना माहिती दिली तर किती लोक तयार होतात? 3 लोक तयार होतात, 5-6 लोक नाही. आपण जर समजा 30 लोकांना माहिती जर सांगितली तर कमीत कमी आपले 10 लोक या ठिकाणी तयार, आणि 10 लोक जर तयार झाले तर तुमच्या या ठिकाणी सक्षम झाल्याशिवाय राहत. तुमचं सक्षम जर झालं तर तुमचा चेक किती रुपये? कमीत कमी. हे सर्वात महत्वाचं आहे.